गट्टू चिंकी गेले सिंगापूर. घरात सगळेजण रेडी होत होते, कारण बाबांना बिझनेस ट्रिपसाठी सिंगापूरला जायचं होतं. शाळांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे गट्टू चिंकीने सुद्धा सिंगापूरला जाण्यासाठी हट्ट केला होता. आणि आता बाबा सगळ्यांना घेऊन सिंगापूरला चालले होते. जसे बाबा हाक मारतात तसे गट्टू आणि चिंकी आपल्या बेडरूम मधून बॅग्स घेऊन बाहेर येतात. सगळेजण तयार झालात ना? हो बाबा, आम्ही तयार आहोत. अच्छा, आता चला मुलांनो, आता निघूया, नाही तर आपलं फ्लाईट मिस होईल. सगळेजण घरातून बाहेर पडतात. बाबांनी अगोदरच टॅक्सी बोलावलेली होती. सगळेजण टॅक्सीत बसून एअरपोर्टला निघून जातात आणि फ्लाईट मिस होण्याच्या अगोदरच जाऊन त्याच्यात बसतात. गट्टू चिंकी सिंगापूरचा एअरपोर्ट बघण्यासाठी खूप उत्सुक होते. आई, मी ऐकलंय की सिंगापूर एअरपोर्ट खूप मोठं आणि खूप सुंदर आहे. हो गट्टू, हे खरं आहे. आणि आज आपण ते एअरपोर्ट स्वतः बघणार आहोत. हो आई, पण आपल्याला तिथे पोहोचायला अजून 5 तास आहेत. तोपर्यंत मी बॅगेत घेऊन आलेली गोष्टीची पुस्तकं वाचेन. आणि मीही. गट्टू चिंकी आपल्या शोल्डर बॅग्स मधून आपले कॉमिक बुक बाहेर काढतात आणि वाचू लागतात. आई सुद्धा मॅगझिन्स वाचू लागते आणि बाबा झोपी जातात. सिंगापूरला पोहोचतात. जेव्हा गट्टू चिंकी आईबाबांसोबत एअरपोर्टला पोहोचतात तर दोघंच चकित होतात. वाव, आई बाबा, हे एअरपोर्ट किती मोठं आहे. हो गट्टू, आणि जरा ह्याचं डिपार्चर एंट्रन्स तर बघ. वाव बाबा, हा खरा धबधबा आहे. अरे नाही मुलांनो, हे तर फक्त थर्ड स्क्रीन आहे. पण मला बिझनेस मीटिंगला उशीर होतोय. आपण इथे फार वेळ थांबू शकत नाही. आपल्याला जायला हवं. काय? पण बाबा, या एअरपोर्टवर तर खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. जर आपण लवकर गेलो तर आम्ही सगळं हे मिस करू. मुलांनो, जरा समजून घ्या. आधी बाबांची मीटिंग गरजेची आहे. आपण त्याचसाठी इथे आलोय. जेव्हा बाबांचं बिझनेसचं सगळं काम पूर्ण होईल तेव्हा आपण फिरू. आता जाऊयात. आई बाबा गट्टू चिंकीला घेऊन हॉटेलला जातात. या गोष्टीनं गट्टू चिंकी जरा नाराजही झाले होते, पण तरीही ते बाबांना त्यांच्या कामात डिस्टर्ब करत नाहीत. एक पूर्ण दिवसभर बाबा आपल्या कामातच व्यस्त होतात. पण दुसऱ्या दिवशी बाबा सकाळी सकाळी गट्टू चिंकीकडे येतात आणि म्हणतात, मुलांनो, माझी मीटिंग झाली आणि सगळं कामही कम्प्लीट झालं. आज आपल्याकडे फिरायला पूर्ण दिवस आहे. आज आपण सिंगापूर फिरूया आणि उद्या लवकर जाऊन चांगी एअरपोर्ट. ये, मग वेळ का करायचा, लवकर जाऊया बाबा. हा, चला. गट्टू चिंकी, तुमची शोल्डर बॅग घ्यायला विसरू नका. त्यात तुमची वॉटर बॉटल्स आणि टिश्यूज आहेत. ओके आई. सगळ्यात अगोदर सगळेजण युनिव्हर्सल स्टुडिओला जातील, जो सिंगापूरचा सगळ्यात मोठा थीम पार्क होता. चला, आपण इथल्या सगळ्यात उंच रोलर कोस्टर मध्ये बसूया. हे खूपच मजेशीर आहे. हा, पण कुणी घाबरू नका. बाबा, रोलर कोस्टरची सगळ्यात जास्त भीती तुम्हालाच आहे. गट्टूच्या बोलण्यावरती सारेच हसू लागतात, पण बाबा म्हणतात, नाही, आज मी नाही घाबरणार. चला जाऊया. गट्टू चिंकी आई बाबा रोलर कोस्टरवर जाऊन बसतात आणि खूप एन्जॉय करतात. यानंतर ते जुरासिक पार्क वॉटर राईडला पण जातात, जिथे त्यांना असं वाटतं की जणू ते टाइम मशीनने जुरासिक वर्ल्ड मध्येच पोहोचले आहेत. वाव आई बाबा, हे थीम पार्क तर खूपच मस्त आहे. इथे खूपच मजा येते. गट्टू चिंकी, हा थीम पार्क खूप मोठा आहे आणि माहितीये, इथे खूप फिल्म्स आणि टेलिव्हिजनच्या शूटिंगही होतात. पण आता आपण चाललो आहोत सेंटोसा आयलंड, जिथे आपल्याला खूप सुंदर सुंदर बीचेस पाहायला मिळतील. ये, मला बीच खूप आवडतात बाबा. चला जाऊया. मग काय होतं, गट्टू चिंकी आई बाबांसोबत सेंटोसा आयलंड फिरायला जातात, जिथे खूप सुंदर बीचेस होते आणि ॲडव्हेंचर पार्क सुद्धा. गट्टू चिंकी आई बाबांसोबत आईस्क्रीम खातात आणि खूप एन्जॉय करतात. आता खूप रात्र झाली होती, त्यामुळे सगळेजण आपल्या हॉटेलवरती परत येतात. गट्टू चिंकी, तुम्ही खूप थकला असाल ना? चला लवकर झोपा बरं. उद्या सकाळी आपण लवकर चांगी एअरपोर्ट पोहोचू, म्हणजे मग आपण तिथे फिरू शकू. ओके बाबा. थकल्यामुळे गट्टू चिंकी बेडवरती पडतात, झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दोघेही तयार होतात आणि आईबाबांच्या सोबत चांगी एअरपोर्टकडे जायला निघतात.
तिथे जाताच बाबा टर्मिनल 3च्या बटरफ्लाय गार्डनमध्ये त्यांना घेऊन जातात. वाव, हे किती सुंदर आहे. इथे किती छान फुलपाखरं आहेत. गट्टू चिंकी, इथे हजारोंपेक्षा जास्त फुलपाखरं उपलब्ध आहेत. वाव, 1000 पेक्षा जास्त. हो मुलांनो, आणि बघा ही सगळी किती वेगवेगळी आणि रंगेबिरंगी आहे. चला आता आपण इथले धबधबे पाहूया, जे पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. हो, चल आई. मग गट्टू चिंकी चांगी एअरपोर्टचे वेगवेगळे वॉटरफॉल्स पाहतात, जे खरोखरच खूप सुंदर होते. पण आता त्यांना भूक लागली होती, त्यामुळे ते आईबाबांकडे लंचसाठी विचारतात. गट्टू चिंकी, इथे खाण्याचे एवढे सारे ऑप्शन्स आहेत की तुम्ही दोघेही कन्फ्यूज होऊन जाल. पण काळजी करू नका, मी ठरवलंय. चला माझ्यासोबत, मी तुम्हाला इथला बेस्ट व्हेजिटेरियन रेस्टॉरंटला घेऊन जातो. गट्टू चिंकी आई बाबा एका साऊथ इंडियन रेस्टॉरंटला जातात आणि तिथे जाऊन साऊथ इंडियन फूड जसं की इडली, वडा, डोसा ट्राय करतात. त्यांना ते खूप टेस्टी लागतं. वाव, ही इडली तर एकदम यमी आणि फ्लफी आहे, आणि खास करून ह्याची नारळाची चटणी. गट्टू, माझा डोसाही खूप मस्त आहे. याचा सांबार तर एकदम चविष्ट आणि रिफ्रेशिंग आहे. गट्टू चिंकी, लवकर जेवण संपवा, कारण आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. आपल्या विमानाची वेळ होण्याआधी आपल्याला सनफ्लॉवर गार्डनही पाहायचंय. तिथे तुम्हाला खूप छान वाटेल. ओके आई. लंच संपवून गट्टू चिंकी आईबाबांसोबत सनफ्लॉवर गार्डनकडे निघतात. तिथे खूप सारे सुंदर सनफ्लॉवर्स लावलेले होते, ज्यांचा सुगंध पूर्ण गार्डनमध्ये पसरलेला होता. तिथे जाऊन गट्टू चिंकीला खूप छान वाटतं. पण आता त्यांची फ्लाईट आली होती आणि आता सिंगापूरला बाय करायची वेळ आली होती. गुड बाय सिंगापूर, आम्ही तुला खूप मिस करू. नाही गट्टू, गुड बाय नको करू, कारण आपण इथे नक्की परत येऊ, तेही लवकरच. आता आपण जास्त फिरलोच नाहीये. आपण जेव्हा परत येऊ तेव्हा ह्यापेक्षा जास्त एन्जॉय करू. हो, आणि आई बाबा, आता तुम्ही आम्हाला घेऊन आला आहात, पण बघाच, नंतर आम्ही तुम्हाला घेऊन येऊ आणि तुम्हाला खूप ठिकाणी फिरवू. गट्टू चिंकीच्या अशा मोठ्या मोठ्या बोलण्यावरती आई बाबांना मात्र हसायला येतं आणि मग सगळेजण परत येतात मुंबईला आपल्या घरी. चमकीली आंखें, नौटी सी है हंसी, करते ये कुछ भी इनमें हिम्मत है सी. जूनियर समझ के तुम धोखा ना खाना, गट्टू और चिंकी को सबने है माना. इनके जलवों का पिटारा, पुटुन किड्स ये हमारा. इनके टैलेंट का नजारा, पुटुन किड्स ये हमारा. ये जलवों का पिटारा, पुटुन किड्स ये हमारा. इनके टैलेंट का नजारा, पुटुन किड्स ये हमारा. चलते रहते हजारों ही सवाल, साइंस हो या कल्चर हम सीखे इनके साथ. फुल जोश में मनाते ये सारे ही त्योहार, घर में हो या बाहर सब करते इनसे प्यार. कभी स्पोर्ट्स में ना हारा, टीचर्स की आंखों का तारा. देखो यारों ने पुकारा, पुटुन किड्स ये हमारा. कभी स्पोर्ट्स में ना हारा, टीचर्स की आंखों का तारा. देखो यारों ने पुकारा, पुटुन किड्स ये हमारा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.